जय शिवराय शेतकरी मित्रांनो. आजपासून आपण कृषी रडार चॅनलवर एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत. ती म्हणजे रोज एक औषध संपूर्ण माहिती. आज आपण ज्या औषधाबद्दल बोलणार आहोत ते महाराष्ट्रातील लाखो शेतकरी वापरतात. या औषधाचे नाव आहे कोराजन. पण हा प्रश्न अनेकांना पडतो, हे औषध नेमके कोणत्या अळीसाठी आहे, प्रतिपंप किती डोस द्यायचा, कुठल्या पिकावर वापरायचे, कुठल्या औषधाबरोबर मिक्स करू नये, स्वस्त पर्याय कोणते आहेत. आज या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, कोराजन म्हणजे काय? कोराजन हे कीटकनाशक इन्सेक्टिसाइड आहे. याचा उपयोग मुख्यतः अळी नियंत्रणासाठी केला जातो. हे औषध अळीच्या स्नायूंवर परिणाम करते आणि अळी खाणे बंद करते आणि काही दिवसात मरते. यातील कंटेंट म्हणजे यामध्ये असते क्लोरॅन्थॅनिलप्रोल 18.5% SC. मित्रांनो, औषधाचे नाव वेगळे असू शकते, पण कंटेंट म्हणजे मुख्य रसायन. शेतकरी म्हणून कंटेंट ओळखणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अनेक कंपन्या याच कंटेनर औषध विकतात. कोणत्या पिकांसाठी हे औषध खालील पिकांवर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, मका आहे, टोमॅटो आहे, मिरची आहे, वांगी आहे, हरभरा आहे, तूर आहे. काही पिकांसाठी नोंदणीकृत वापर आणि डोस वेगवेगळे असू शकतात. नेहमी लेबलवरील सूचना पाळा. आता कोणत्या अळीसाठी हे औषध आहे? बोंडअळी असो, पान गुंडाळणारी अळी असो, फळ पोखरणारी अळी असो, खोड पोखरणारी अळी असो, डोस पीक, किडा आणि लेबलनुसार बदलू शकतो. म्हणून लेबलवरील शिफारस किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्याचा सल्ला घ्या. एका ठराविक प्रतिपंप डोसऐवजी अधिकृत शिफारस वापरणे सुरक्षित आहे. फवारणी कधी करायची? अळीची सुरुवातीची लक्षणे दिसताच फवारणी करणे अधिक प्रभावी ठरते. मोठी अळी झाल्यानंतर परिणाम कमी होऊ शकतो. कोणत्या औषधासोबत मिसळू नये? लेबलवर मिश्रणाची माहिती तपासा. कोणतेही नवीन मिश्रण करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फायदा काय? अळीचे नियंत्रण, पिकाचे संरक्षण, उत्पादन वाढण्यास मदत. हे औषध प्रत्येक किडीसाठी नाही. मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांच्यावर याचा उद्देश नाही. त्यासाठी वेगळी औषधे लागतात. आता शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी? हातमोजे वापरा, मास्क लावा, जास्त डोस घेऊ नका. लेबलवरील प्रतीक्षा कालावधी म्हणजे PHI आणि सुरक्षा सूचना पाळा. रिकाम्या बाटल्या शेतात टाकू नका. बाजारातील पर्याय तर त्याच क्लोरॅन्थॅनिलप्रोल कंटेनची इतर कंपनीची नोंदणीकृत उत्पादने उपलब्ध असतील तर तीही पर्याय असू शकतात. मात्र कंटेन, प्रमाण आणि स्ट्रेंथ आणि लेबल तपासून खरेदी करा. निष्कर्ष मित्रांनो, औषधाचे नाव लक्षात ठेवण्यापेक्षा त्याचे कंटेंट समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते. यामुळे तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता आणि चुकीच्या सल्ल्यापासून वाचू शकता. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला एपिसोड 2 मध्ये नॅटिओ, अमिस्टार टॉप, साप, स्कोर किंवा इतर कोणतीही औषधांची संपूर्ण माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये त्या औषधाचे नाव लिहा. आम्ही त्यावर एक खूप डिटेल आणि महत्त्वाचा व्हिडिओ बनवू. तर कमेंटमध्ये त्या औषधाचे नाव लिहा आणि आपल्या कृषी रडार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच योग्य माहिती आपल्यापर्यंत रोज पोहोचत राहील. जय जवान, जय किसान.